नमस्कार. मी अनिकेत पाटील स्वागत करतो तुमचं आपल्या लाडक्या अलिबागचं क्रिकेट या पेजवर. गोष्ट अलिबागच्या खेळाडूंची या कार्यक्रमात आज आपण स्पिनचा जादूगार अमित पारकर याची मुलाखत घेणार आहोत. त्याने कशी आपल्या बॉलिंगच्या करिअरची सुरुवात कशी केली, क्रिकेटची सुरुवात कशी केली, गावात त्यांच्या विजय म्हात्रे, समीर पारकर सारखे खेळाडू असताना देखील आपल्या नावाचा दबदबा ग्रामीण क्रिकेटमधून ओपन क्रिकेटकडे कसा काय गाजवला, आपण याबद्दल त्याच्याकडून जाणून घेणार आहोत. अमित पारकर बोलला की दोन्ही साईडला बॉल वळवण्याची ज्याच्या हातात कला आहे तोच अमित पारकर आपल्याला आजच्या या ब्रॉडकास्टमध्ये कार्यक्रमात आपल्याला बघायला मिळणार आहे. मग त्यांनी केलेले रेकॉर्ड असतील हे आज आपल्याला या माध्यमातून जाणून घ्यायचं आहे. आवास गावचा सुपुत्र नागेश्वर आवास संघाकडून आपण त्याला खेळताना पाहिलं असाल. अमित पारकर या वर्षीच्या हंगामात तुम्ही बघितलं असाल की जास्तीत जास्त मेडन षटक टाकणारा खेळाडू. आपल्या गोलंदाजीच्या जीवावर ओपन क्रिकेटमध्ये देखील आपण पोह्यासारख्या ठिकाणी जाऊन आपल्या गोलंदाजीचा दबदबा ज्याने निर्माण केला तोच अमित पारकर आज आपल्याला या कार्यक्रमात पाहायला मिळेल. त्या अगोदर तुम्ही अलिबागचं क्रिकेट या पेजला फॉलो करायला विसरू नका. अलिबागमधील असंख्य खेळाडूंच्या मुलाखती आपण घेऊन येणार आहोत आणि त्याच मुलाखती पूर्ण पाहण्यासाठी तुम्ही जन्म आमचा अलिबागचा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला, लाईक करायला आणि शेअर करायला विसरू नका. नमस्कार, स्वागत आहे तुझं आपल्या या शो मध्ये. आज आपण जास्त वेळ काय घेणार नाही, तुला डायरेक्ट प्रश्नांनी सुरुवात करते. अगोदर थोडीशी ओळख करून देतो. समीर पारकर नाव अलिबागच्या क्रिकेटमध्ये गाजत असतानाच त्याचाच भाऊ अमित पारकर एक फास्टर गोलंदाजीचा वर्चस्व असताना एक स्पिनर म्हणून अलिबाग क्रिकेटमध्ये एंट्री करतो आणि ती एंट्री अशी करतो की पूर्ण अलिबाग तालुक्यात त्याच्या नावाची चर्चा, जास्तीत जास्त मेडन षटक टाकण्याचा विक्रम देखील त्याच्याकडे आहे. अशा अमित पारकरशी आपण आज बोलणार आहोत. तुला पहिला प्रश्न माझा की क्रिकेटची सुरुवात कशी झाली? क्रिकेटची सुरुवात तांडव क्रिकेट पासून झाली आपली. त्यानंतर आमची तर होळीचे सामने व्हायचे, तिथं ओव्हरऑल क्रिकेट चालू असायचं ना, त्याच्यात खेळायचो. तिथे फिल्डिंगसाठी घ्यायचे. त्याच्यानंतर मग फिल्डिंग करता करताना मेन टीम मध्ये फिल्डिंग करायला उतरायला लागलो. तिथून सिनियर प्लेअर आमचे घेऊन जायचे फिल्डिंगसाठी खास. तिथून मग एक दोन ठिकाणी बॅटिंग वगैरे भेटली, तिथे बॅटिंग सुरुवात झाली. पहिला बॅट्समन म्हणूनच सुरुवात झाली असं, म्हणजे फिल्डर झाली त्यानंतर मग बॅटिंग म्हणून सुरुवात झाली, बॅट्समन म्हणून असं बोलायला हरकत नाही. मग गोलंदाजीकडे कसं बोलायलास? कारण फास्टरचं आपल्या तर स्पिनरचं प्रमाण आपल्या तर कमी आहे, जास्त करून फास्टरच गोलंदाज आपल्याकडे पाहायला मिळतात. तुझं स्पिनिंग म्हणजे स्पिनरकडे कसं काय बोलायला की स्पिनिंग करावी असं तुझ्या मनात कसं काय? स्पिनिंग म्हणजे पहिल्यापासून मी पहिला फास्टरच बॉलर होतो. त्याच्यामध्ये मी ऑफ ब्रेक टाकायचो. त्याच्यानंतर असं झालं की आपली जागा बॉलिंग म्हणून आपल्याला होत नव्हती. त्या ह्याच्यामध्ये मी कामाला असताना मी फक्त व्हिडिओ बघत होतो स्पिन कसा करता येईल, आणि ते बघून बघून मी स्पिन शिकलो. आणि स्पिन इकडे प्रॅक्टिसला मी ट्राय करत होतो. प्रॅक्टिसला आमच्या प्लेयरांना स्पिनिंग जमत नव्हती खेळायला. बरोबर. तिथून मग सुरुवात झाली की हा, तिथून स्पिनर सुरुवात झाली. म्हणजे मेन तुझ्या याच्यात कोणी असं शिकवलं नाही, युट्यूबने तुला शिकवलं असं बोलायला हरकत नाही. हा, युट्यूबचा व्हिडिओ युट्यूबने पण शिकवलं असं बोलता येईल. आणि आमचा टीम मधला दुसरा एक बॉलर आहे, सोना, तो सुद्धा स्पिनच करतो, पण तो वेगळ्या प्रकारचा स्पिन करतो, मी वेगळ्या प्रकारचा स्पिन करतो. बरोबर. जिथे तुला पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा चान्स मिळाला, म्हणजे बॅटिंगचा देखील मिळाल, ते देखील सांग. कारण पहिली टुर्नामेंट जो आपण खेळतो जिथे आपल्याला वाटतं की सांगितल्यानं पण वाटतं की हा मुलगा पण आपल्या सोबत आता रेडी झालाय, अशी कुठली टुर्नामेंट होती? अशी
पहिली बॅटिंग चांगली करायचो मी आणि तेव्हा धोकोड्याला चान्स भेटला होता. तिथे खालून खालून खेळायला लागायचं. तिथे मी सुरुवातीला खालून खालून खेळून शेवटला 3 एक 6 मारले होते. बरोबर. आणि मग स्पिनर म्हणून म्हणजे बॉलिंग टाकण्याचा चान्स ते कुठे आला? बॉलिंग टाकण्याचा चान्स असा नाही का, बॉलिंग टाकण्याचा पहिला सुरुवातीला कसं नवीन बॉल जात नसायचा. तेव्हा फास्टर फास्टर होतो सुरुवातीला. फास्टर म्हणजे तेव्हा पहिली ओव्हर काढून घ्यायसाठी बॉलिंग द्यायचे. बरं. अशी तू आपल्याला मला वाटते थळेपाड्यात चान्स भेटला असेल. आणि बरं. त्याच्यानंतर स्पिनर म्हणून सुरुवात ही धोकोड्यापासून झाली. कुठली अशी टुर्नामेंट होती की जिथं तुझं नाव चर्चेत आलं, की अलिबाग तालुक्यातलं, म्हणजे अलिबाग तालुक्यात समजण्यात आलं की अमित पारकर सारखं स्पिनर पण आहे, असं कुठली टुर्नामेंट? चॅम्पियन ट्रॉफीला, अलिबाग चॅम्पियन ट्रॉफी. काय परफॉर्मन्स झाला होता? तिथे सर्व बॉल 4 ओव्हरला 60 रन खाल्ल्या होत्या आणि शेवटच्या ओव्हरला मी 3 की 4 रन दिल्या होत्या. सागर पाटीलने माझ्यावर विश्वास दाखवला होता तिथे. बरं. अशी कुठली टुर्नामेंट आहे की जिथे तुला पहिली मॅन ऑफ द मॅच भेटली? ही पहिली ट्रॉफी ही आपल्याला सर्वात महत्वाची असते. अशी कुठली टुर्नामेंट? अशी मांडवकरची टुर्नामेंटला मी पुन्हा बॉलिंग टाकायला सुरुवात केली होती आणि तिथे मी मेडन ओव्हर पहिलीच मॅचला टाकली होती. 6 रन डिफेंड केल्या होत्या. आणि तिथे तुम्ही जिंकले होतात का? फायनल मारलेली ती? हा, फायनल मारून सिरीज पण मला बॉलिंगच्या याच्यावर सिरीज घेतली होती मी. आजपर्यंत टाकलेल्या मेडन किती असते? आय थिंक तेवढं मोजलंच नाही. अशा लाईव्ह आपल्या ह्याच्यावरती बघितलंस तर 7-8 आहेत. तुला तुझ्या संघाबद्दल, जे तुमच्या संघातल्या खेळाडूंनी, म्हणजे खेळाडूंबद्दल काय सांगावंसं वाटते, की जे खेळाडू तुझ्या सोबत आता खेळतायत त्यांच्याबद्दल, प्रत्येकाबद्दल काय सांगशील? प्रत्येकाबद्दल सांगायचं झालं तर सर्व चांगलेच खेळाडू आहेत आणि सर्व सपोर्ट सुद्धा चांगलाच करतात. सोना असेल, समीर असेल, विजय म्हात्रे असतील, सचिन राऊळ असेल, अजून जयेश कवळे, सर्वेश कवळे, अक्षय, नवीन याच्यातली गोंडू, आपल्या हितू, सर्व सपोर्ट करतात एकदम. मंदार असेल. हा. हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या, जसं इरफान पठाण, युसुफ पठाण बोलू शकतो, तसं तुमच्या दोघांच्या भावांच्या जोडीबद्दल काय सांगशील? भावाच्या जोडीबद्दल तर खूप काय सांगू शकतो आपण, पण सपोर्ट फुल असतो त्याला. तो बॅटिंग मध्ये तो त्याचं वर्चस्व दाखवतो. जिथं जिथं मॅच फसलेली असते तिथं तिथं समीर पारकर काढून नेईल इतकं सगळ्यांना विश्वास असतो. तसं तुझं बॉलिंग हा, मध्ये देखील आहे की तिथं कमी स्कोर असेल तो डिफेंड पण करू शकतो. दोघांबद्दल संघात काय भावना आहेत, म्हणजे संघातले लोकांच्या काय तुमच्यावर विश्वास आहे? माझ्याबद्दल तर विश्वास आहे की मी कमी रनची ओव्हर टाकावी असा विश्वास असतो. आणि जर भावाबद्दल बोलायचं झालं तर तो अतिशय फिनिशर म्हणून सर्वात जास्त खेळतो तो आणि दुसऱ्या प्लेयरांना तो प्रमोट करत असतो. स्वतः तो शेवटला राहून तो स्वतः मॅच काढायला अशी त्याची हे असते. बरोबर. अशी कोणती टुर्नामेंट आहे की तुम्हाला जिंकून सर्वात जास्त आनंद झाला, की ही टुर्नामेंट आपल्याला पाहिजेच होती? आनंद असा टीम बद्दल बोलशील तर आम्हाला जिंकायची आहे पण अजून जिंकता आलेलं नाही. आम्ही बागदांड्याला फायनल पर्यंत पोहोचलो होतो पण आम्हाला ती जिंकता आली नाही. या वर्षी आम्हाला खेळायला जाता नाही आलं कारण इथं कबड्डीची लीग होती. कारण आमचे जेवढे प्लेयर आहेत ते कबड्डी आणि क्रिकेट दोन्ही खेळतात. त्यामुळं ती खेळता आली नाही यंदा. गेल्या वर्षी त्याच्या आधीच्या वर्षी आम्ही फायनल खेळलो होतो आणि महाशिवरात्री चषक जिंकल्यानंतर जाम आनंद झाला होता. माझा पुढला प्रश्न तोच आहे की क्रिकेट आणि कबड्डी हे दोघांचंही साम्य तुमच्या मंडळाचं आहे. म्हणजे कबड्डीमध्ये पण तेवढंच वर्चस्व आहे, तेवढंच क्रिकेटमध्ये पण आहे. काय सांगशील? दोन्ही पण खेळ, जरी कबड्डीचे कधी कधी क्रिकेटचे सामने असतात तेव्हाच कबड्डीचे सामने असतात. रात्रभर कबड्डी खेळून परत क्रिकेटला यायचं असतं. मग तुमच्या म्हणजे जे खेळाडू खेळतात त्यांच्याबद्दल काय सांगशील, की त्यांची मेहनत किती आहे आणि संघ जर असाच जर घडून आणायचा असेल तर काय केलं पाहिजे बाकीच्या संघाने पण? तुला काय सांगायचं?
क्रिकेटला कसं आहे, क्रिकेटचं संध्याकाळी प्रॅक्टिस असते. तिथनं आल्यानंतर कबड्डीची प्रॅक्टिस असते. पण हल्ली कबड्डीची प्रॅक्टिस जरा कमी केलेली पोरांनी. त्यामुळे ते नाही जमत आहे तेवढं. बरोबर. तुमच्या कसं असतं, संघाच्या मागे कोणाचा तरी हात असावा लागतो. कोणतरी असा मोठा सपोर्ट लागतो की ज्याच्या हाता म्हणजे त्याच्याने आपण बिनधास्तपणे कुठेही एंट्री करू शकतो. त्या सपोर्ट बद्दल आणि त्यांच्याबद्दल 4 शब्द काय सांगशील? मेन म्हणजे आमच्या पाठीमागे आमचे सरपंच अभिजित राणे सरांचा हे आहे. त्यामुळं आम्ही कुठेही एंट्री टाकायला घाबरत नाही. ते आम्हाला जाम सपोर्ट करतात एकदम. कधीही त्यांच्या घरी गेलो तरी ते बसा, तुम्हाला काय पाहिजे काय नको ते विचारत असतात. बरं. पुढला प्रश्न असा आहे की गावात तुमच्या 7 किंवा 8 संघ आहेत. जर तुला असं वाटत नाही का की एक संघ जर झाला, समजा अलिबाग तालुका आवाज गावचा एकच संघ झाला, तर अलिबाग तालुक्यातल्या बऱ्याच फायनल तुम्ही सहज कव्हर करू शकता. तर तुला असं वाटत नाही का कधी एक संघ व्हावा असा की पूर्ण गावाचा मिळून एकच संघ बाहेर खेळावा? आम्हाला असं वाटतं खूप, पण व्हायला पाहिजे ना. त्याच्यामध्ये राजकारण आलं की जरा गडबड होते सर्व. तोच प्रश्न आहे माझा मेन, की राजकारणामुळे क्रिकेटमध्ये किती फरक पडतो? राजकारणामुळे जाम फरक पडतो. आमच्या एक टीमची 2 टीम झाल्या, राणेरी संघाच्या एक टीमच्या 2 टीम झाल्या. अशा बऱ्याच संघांच्या झाल्या असतील की एक टीमच्या 2 टीम झालेल्या आहेत. त्यामुळे राजकारण हे लांबच असलेलं बरं क्रिकेट पासून. माझा हाच प्रश्न आहे की संघातल्या खेळाडूला दुसऱ्या संघात खेळायला जायला लागतं किंवा आपल्या संघात तो खेळाडू खेळायला येतो, त्यामुळे आपल्या खेळाडूंचा किती संघात महत्व राहतं किंवा त्या खेळाडूचं किती संघात महत्व आहे? तसं बघायला झालं ना तर दुसऱ्या संघात खेळायला जाण्यापेक्षा स्वतःच्याच संघात खेळलेलं बरं असतं. कारण काय सांगशील? त्या मागचं कारण काय? कारण असं आहे की दुसऱ्याच्या संघात आपल्याला मान थोडा कमी भेटतो. स्वतःच्या संघात आपण किती आपला बॅड परफॉर्मन्स असला तरी पण आपला संघ आपला पाठीशी घालून घेत असतो. बरोबर. तुमच्या गावातल्या म्हणजे जुने खेळाडूंबद्दल जर बोलावंसं वाटलं तुला, की पूर्ण इतिहासाबद्दल, तुमच्या पाठच्या इतिहासाबद्दल जरी सांगावंसं वाटलं तुला, तर काय सांगशील मागचे सिनियर खेळाडूंबद्दल आणि आताच्या खेळाडूंबद्दल? सुरुवातीचे सिनियर खेळाडू होते ना ते एकदम आमचे सर्वात चांगले चांगले खेळाडू घडून गेलेले आहेत आमच्या संघातील. जसं विजय म्हात्रे असतील, सचिन राहुल असेल, जो कव्हर वरून षटकार मारायचा, पहिली ओव्हर सर्वात चांगली टाकायचा. त्यानंतर प्रताप पाटील होता, तो आउटस्विंग सगळे टाकायचा. राजेंद्र शितप असेल, तो सुद्धा ऑलराऊंडर, दोन्ही बॅटिंग बॉलिंग मध्ये चांगला होता. असे बरेचसे खेळाडू आहेत की ते सर्वात चांगले चांगले प्लेअर होऊन गेलेले आहेत. मग आता त्या खेळाडूंचा तुम्ही खेळाडू म्हणून रिस्पेक्ट काय कसं आहे? काही संघात हा, जुने खेळाडूंचा रिस्पेक्ट कमी होत जातं, जसा ज्यांचा बॅड पॅच म्हणजे उतरती कला लागते त्यानंतर त्या खेळाडूंचा रिस्पेक्ट कमी होतो. तुमच्या गावातल्या खेळाडूंचा किंवा तुमच्या खेळाडूंचा काय, आणि तू काय सांगशील दुसऱ्या संघांना की अं, या नवीन सिनियर खेळाडूंबद्दल काय सांगशील? नवीन खेळाडूंनी तर रिस्पेक्ट करणं गरजेचं आहे. पण जरा ते हल्लीच्या कंडिशनला त्यांना माहिती नसतं का हा काय खेळून गेलाय मी काय नाही. आम्ही खेळायला सुरुवात केल्यापासून आम्ही आमच्या सिनियर प्लेयरांना आम्ही जास्त करून उलट बोलत नाही कधीच. मॅच मध्ये गरम असतो तेव्हा कधीतरी झालं तर चुकून होतं. बाकी बाहेर आम्ही कधीच त्यांच्याबद्दल काहीच बोलत नाही. बरं. माझा पुढला प्रश्न असा आहे की कसं असतं, वैयक्तिक बक्षिसांसाठी पण काही खेळाडू खेळणारे असतात आणि संघासाठी खेळणारे असतात. तू काय सांगशील की वैयक्तिक खेळासाठी खेळलं पाहिजे की संघासाठी पहिलं खेळलं पाहिजे? मेन म्हणजे संघासाठी खेळलं पाहिजे. वैयक्तिक बक्षिसांसाठी खेळून काय उपयोग नाहीये. स्वतः परफॉर्मन्स द्याल चांगला तरच तुम्हाला बक्षिसं भेटत जातील आपोआप. बरं. कारण काही खेळाडूंचं असं असतं की आता जवळ गेलोय, संघ हा, समजा बक्षीस आपलं त्यांना काही काहींना कळतं की आता इथं आम्हाला बक्षीस आहे, तर संघ हारला तरी चालेल पण माझं वैयक्तिक रन झाला पाहिजेत किंवा वैयक्तिक विकेट भेटला पाहिजे.
तर त्यावेळी असं होतं की संघाचा विचार न करता वैयक्तिक, मग त्या खेळाडूंनी हा विचार केला पाहिजे की आपल्याला तोच संघ वरती नेणार आहे. आपण संघाला पहिले जिंकवलं तर आपल्याला बक्षीस आपोआप मिळून जाईल. ही कुठली अशी टुर्नामेंट आहे तुमची की जी तुला जिथं ओव्हरऑल बक्षीस भेटलीत, म्हणजे मॅन ऑफ द सिरीज असेल किंवा बेस्ट बॉलर असेल? मला बरेच कडे भेटलेले आहे. आमच्या भंडारीचे लीग होतात तेव्हा एकाच वर्षात 2 कडे मी बेस्ट बॉलर घेतलेला आहे. तसं तुलाई देवीच्या टुर्नामेंटला मी बेस्ट बॉलर घेतलाय. तिकडे मांडवकरच्या याला मी सिरीज घेतलेली आहे. असे बरेच ठिकाणी आज घेतलेले, थळेपाड्यात असेल. आजपर्यंत भेटलेले बेस्ट बॉलर किंवा मॅन ऑफ द सिरीज किती असतात? खूप आहे, अशा मोजता येणार नाही आता. तरी पण एक अंदाज सांगू शकतोस किती ऍक्शन प्रेक्षकांना ऐकायला हवं? बेस्ट बॉलर असतील ना 10-12 जास्त. माझा पुढला प्रश्न तुला असा आहे की आता जिकडे तिकडे आपण बघतो की समाजाच्या लीग होतात, म्हणजे भंडारी प्रीमियर लीग, हे चौकशी माली प्रीमियर लीग, आगरी प्रीमियर लीग, यांनी तुला काय वाटतं की काय काय दाखवण्याचा प्रयत्न आहे या लीग की समाजात हा किती मोठा आहे दाखवलं जातं की क्रिकेटसाठी ठेवलं गेलेलं आहे लीग? तुला काय वाटतं? अं, आमचे भंडारी समाजाचं असं होतं की सुरुवातीला आमचा समाज एकत्र यावा याच्यासाठी आमची लीग सुरुवात झालेली आहे. त्यामुळे मी दुसऱ्या समाजाबद्दल काही बोलू शकत नाही. आमचंच ते म्हणजे ठीक आहे, पण त्या लीग मुळे तुमचे खेळाडू देखील पण बाहेर आले, हे बोलायला काय हरकत हा, नाही. हे बोलायला काय हरकत नाही, कारण लीग त्यासाठी ठेवलेली आहे का आमचे समाजातील प्लेयर सुद्धा एकत्र यावेत आणि आमच्या समाजातील दुसरी माणसं सुद्धा एकजूट झाली पाहिजे, त्याच्यासाठी लीग ठेवलेली आहे. बरं. पहिला फोन बाहेर जाण्यासाठी, म्हणजे ओपनचे क्रिकेट खेळण्यासाठी पहिला फोन कुठून आला, म्हणजे कुठल्या टुर्नामेंट नंतर ओपनच्या क्रिकेटला चल आम्ही, असा फोन आला? कुठली टुर्नामेंट? अं, माझं असं झालं की सुरुवातीला मी आपल्या तिथे लीग मॅच खेळलो, आपली चॅम्पियन ट्रॉफी. तिथून नंतरच्या 3 याच्यात मला घेतला गेला. त्याच्यात एका याच्यात मोन्याने घेतला होता. मोन्याने मला तिथं मॅच आपली अलिबाग प्रीमियर लीगला मी बॉलिंग चांगली टाकली होती ना, तिथून मला मोन्या बोलला की आपण महाशिवरात्री चषक खेळूया एकत्र. तिथून त्याच्यानंतर मी पेन चॅम्पियन ट्रॉफी खेळलो आणि त्याच्यानंतर मग माट्या इकडे तिकडे घेऊन जायला. म्हणजे तुझ्यावर तसं बोललास तर मग नंतर मोन्यानंतर माट्याचा वरदहस्त आहे की हा. त्यांनी बरेच टुर्नामेंट मध्ये मग नंतर तू दिसायला लागला. बाहेर खेळण्याचा एक्सपिरियन्स काय आहे? म्हणजे काय वाटलं आपल्या इथलं क्रिकेट मध्ये आणि अं, बाहेरच्या क्रिकेट मधला फरक सांग. आपल्या इथल्या क्रिकेटमध्ये जास्त जिम्मेदारी आहे, कारण आपल्या गावाच्या क्रिकेटसाठी खेळताना जर जास्त षटकार खाल्ले तर ती बॅड पॅच होऊन जातो आणि तिकडे एखादा सिक्स खाल्ला तरी ती चांगली ओव्हर होऊन जाते. बरं, तुला बाहेर गेल्यानंतर पहिलं भेटलेलं मानधन, म्हणजे मानधन भेटतच किंवा टुर्नामेंट फायनल आपण मारली, मानधन दिलं गेलं की एक खेळाडू म्हणूनच खेळवलं की ही पहिलीच टुर्नामेंट आहे तुझी, तू असंच खेळाडू म्हणून खेळ, असं झालं का? मेन म्हणजे मी एकही रुपया कोणाकडून मागत नसतो आणि मॅच जिंकल्यानंतर ते आपोआप आपल्याला पैसे देत असतात. कुठली अशी लीग आहे अलिबाग तालुक्यातली जी तुला आता वाटली की बरोबर या टुर्नामेंट सर्वात भारी झाली? म्हणजे पीएनपी चषक असेल, दमदार आमदार महेंद्र शेठ यांची टुर्नामेंट, नंतर छोटम शेठ यांची एपीएल, की प्रशांत शेठ यांची अलिबाग चॅम्पियन ट्रॉफी, कुठली टुर्नामेंट तुला आवडली, म्हणजे मनापासून तुला वाटलं ही टुर्नामेंट मला भारी वाटली? तसं बघायचं झालं तर सर्वच टुर्नामेंट सर्वात चांगले आहेत, उत्कृष्ट दर्जाचे. पण पीएनपी चषक आणि आमदार या दोन्ही पण चांगल्याच झालेल्या आहेत टुर्नामेंट. त्यात तुला काय साम्य, म्हणजे एक साम्य पण सांग की काय बरोबर होतं आणि काय चुकीचं वाटलं तुला, म्हणजे टायमिंगचं धर किंवा आयोजनाचं काय पीएनपी वाटतं? पीएनपी चषक हे टायमावर चालू होतं आणि टायमावरतीच संपतं जवळजवळ. पण आमदार चषक पण जवळजवळ
साम्य तसंच आहे, चालू व्हायला जरा टायमातच होतो. फक्त या वेळेला त्यांनी काय केलं होतं की 32 संघ घेतले होते आमदार चषकला. त्याच्याऐवजी ते 24च संघ ठेवले असते तर बरं झालं असतं ते. बरं. टीमचे नंबर जेव्हा यायला लागतात ते टीम मधल्या कॉम्बिनेशन मुळे येतात, खेळाडूंच्या परफॉर्मन्स मुळे येतात. कसं असतं, एकदा 1-2 टुर्नामेंट खेळल्यानंतर असं वाटायला लागतं त्याला की माझ्या जीवावर टीम आहे. असं वाटतं प्रत्येक खेळाडूला 1-2 टुर्नामेंट चांगला खेळल्यानंतर काय वाटतं, मी आहे म्हणून टीम चालले तुमची. तुला काय वाटतं क्रिकेट हा गेम कॉम्बिनेशन वर आहे की एका कुठल्या खेळाडूच्या जीवावर? नाही, सर्व 11च्या 11 मुळे टीम जिंकली जाते. कारण ते बॅट्समनला दुसऱ्या नॉन स्ट्राईकच्या बॅट्समनची साथ हवी असते. त्यामुळे ते सर्व एकत्र आल्याशिवाय टीम जिंकू शकत नाही. बरोबर. कारण तू कसं बघितलंस ना, तर आता तू पण बाहेर खेळायला जातोस. स्वतःबद्दल कधी कधी वाटतं आपल्याला की मी आता बाहेर खेळतोय म्हणजे मी कोणतरी चांगलं, आणि बाकी इतर खेळाडूंपेक्षा मी वेगळा आहे. आणि मग त्यावेळी संघातलं वातावरण बिघडून जातं. तुमचा संघ एकत्र म्हणजे आता ते 2 टीम राजकारणामुळे झाल्या तो वेगळा विषय. एकत्र आता राहण्यासाठी तुमच्या संघात कोण असा प्रमुख प्लेअर आहे की जो जास्त करून संघ एक बांधणी करण्याचा प्रयत्न करतो? कसं आहे माहितीये का, आमच्या संघात एकच कॅप्टन आहे आणि कॅप्टनच सर्व ऐकतात. त्यामुळं संघातील हा खेळाडू मोठा आहे, हा खेळाडू लहान आहे असं काही नाही. ज्याच्यावरती जिम्मेदारी दिलेली आहे कॅप्टनशिपची तो सर्वांना व्यवस्थित घेऊन खेळत असतो. त्यामुळे कोण मोठा प्लेअर नाही, कोण छोटा प्लेअर नाही. बरोबर. आणि तो मेन आजपर्यंत म्हणजे कॅप्टन हा माझा भाव आहे. हा, बरोबर. त्यामुळे तो दुसऱ्या प्लेअरांना काय बोलणार नाही, पण मला स्वतःला बोलू शकतो तो जास्त. खरी गोष्ट आहे. अशी कुठलं वर्ष होतं की जिथं नागेश्वर आवाज संघाने नंबरची म्हणजे एका मागोमाग असे नंबरच मारत जिंकले, असं कुठलं वर्ष? तर सलग 2-4 वर्ष 8-9 नंबर येतच आहेत. कुठल्या अशा प्लेअरवर तुला जास्त विश्वास आहे की हे प्लेअर आपली मॅच गेलेली पण काढून आणू शकतात? जास्त विश्वास मध्ये बघायला झालं तर मला सोनावरती जास्त विश्वास आहे. कारण त्यांनी सोन्याचं बरेच पूर्ण वेळेला नाव खरं काय आहे ना ते सांग. लोकांना माहिती आहे पण संदेश एकदा खरं नाव ते सांग. संदेश कवळे त्याचं नाव आहे. त्यांनी बऱ्याचशा अशा मॅचेस आहेत ना, गेलेल्या मॅचेस आम्हाला बरेच वेळा जिंकून दिलेल्या आहेत. म्हणून त्याच्यावरती जाम विश्वास आहे. आणि समीर बद्दल बोलाल तर बॅटिंग मध्ये तो लास्टच्या ओव्हर मध्ये शिल्लक असेल तर तो मॅच ती जिंकवणार म्हणजे जिंकवणार. बरोबर. म्हणजे तुझ्या आवडता असा एक खेळाडू असतो प्रत्येकाचा की या खेळाडू बद्दल आपल्याला जास्त क्युरियोसिटी असते की जास्तीत जास्त त्याबद्दल कुठल्या अशा खेळाडू बद्दल सांगशील की हा खेळाडू माझ्या खरोखर माझ्यासाठी एकदम आवडता खेळाडू? कुठला खेळाडू तुमच्या संघाच्या व्यतिरिक्त असेल पण चालेल. एकच खेळाडू. हा, एक खेळाडू जो तुला आवडतो. मोहन मोहन याबद्दल बोलायला जाम आवडतं. मोन्याबद्दल काय सांगशील? म्हणजे काय त्यांनी एखादा छोट्याशा गावातून आज मोन्या बाहेरचं क्रिकेट, ओपनचं क्रिकेट चांगल्या रीतीने खेळतो. काय सांगशील त्याच्याबद्दल? तुम्ही त्याची जर्नी पहिलेपासून बघितली असशील, काय सांगशील? मोहनची सुरुवात ही झालेली आहे ना, ते आमच्या इथं मळ्यावरती मॅच चालू होत्या. तो आमच्या इकडे कुठेतरी साखरपुड्याला आला होता. तिथून त्यांनी सूरज पाटीलला 4 बॉल 4 सिक्स मारले होते. तिथून तो सुरू झालाय, तो आजपर्यंत थांबलायलाच नाही. बरोबर. असा तुला जर अलिबाग तालुक्यातली प्लेइंग इलेव्हन काढायला सांगितली, प्रत्येकाला हा प्रश्न आहे कारण प्लेइंग इलेव्हन प्रत्येकाची वेगवेगळी मी बघितली. तुझी प्लेइंग इलेव्हन काय असेल? माझी प्लेइंग इलेव्हन मी सांगतो. माटे असेल पंकज जाधव, 2 नंबरला येईल मोन्या, निखिल पाटील, आदर्श पाटील, त्याच्यानंतर सुमित पत्रे असेल, त्यानंतर आमच्या गावातील सचिन राऊळ, विजय म्हात्रे,
विक्रम असेल आणि दिघोडीचा बिल्ला भाऊ. तुला कुठली टुर्नामेंट अशी वाटते अलिबाग तालुक्यात जी टुर्नामेंट बाहेरचे ओपनचे खेळाडू आणून जिंकली जाते पण अलिबागचे खेळाडू घेऊन जिंकता येईल असं कुठले खेळाडू तू म्हणजे कुठली अशी टुर्नामेंट वाटते तुला की जी अलिबागचेच खेळाडू खेळून जिंकतील असं? पण महाशिवरात्री चषक पण जिंकू शकतो आपण आपले संघ, आपले प्लेअर घेऊन. कारण मी 2 वर्ष खेळतो तेव्हा आपले इथले 5-5 खेळाडू असतात एका टीम मध्ये. मी म्हणून दोन्ही वर्ष आत्ताची 5-5 तू जी खेळाडू प्लेइंग खेळलेलो इलेव्हन आहे. सांगितलीस आत्ताची तुझी ती प्लेइंग इलेव्हन सांगितली ती तो संघ ही टुर्नामेंट जिंकू शकतो का म्हणून हा प्रश्न केला हा की 100% कारण जिंकू ओपनचे खेळाडू आणून आपल्यातल्या खेळाडूंचं कसं असतं महत्व कमी होईल ते काय कसं असतं बाहेरचे खेळाडू आले म्हणजे नंबर येतील असं सगळ्यांचं मत असतं आणि आपल्यातले खेळाडू हे बाहेरच्या खेळाडूंपेक्षा चांगले आहेत हे आपल्यातल्या प्रेक्षकांना पण किंवा आपले रसिक प्रेक्षकांना हे समजत नाही कारण जास्त करून आपल्यातले प्लेअर कमी प्रमाणात घेतले जातात तर बाहेरचे प्लेअर मोठे मोठे प्राइज देऊन म्हणजे तसं बोलायचं 50,000 पण द्यायला तयार असतात 1 लाखाच्या टुर्नामेंटला म्हणून बोलतो की आपल्यातल्या खेळाडूंना 2,000 दिले तरी चालतील पण ते खेळाडू घ्या तुम्ही आणि पुढे प्रोत्साहित करा की ते आणखीन बाहेरची टुर्नामेंट खेळू शकतात अशी कुठली टुर्नामेंट आहेत बाहेरच्या ज्या तू खेळलायस आजपर्यंत जेव्हा ओपन क्रिकेट सुरुवात केली? मी ओपन क्रिकेट मध्ये 2-4 टुर्नामेंट खेळलो. क्षितेज करंडक असेल, असेच तटकरेचे असे बरेचसे असे खेळलोय माणगाव इकडे तिकडे जाऊन. आणि ते मेन म्हणजे मोन्या आणि माट्यामुळे. बरं तुझा पुढला प्रश्न असा आहे की सौरभ ठोंबरे आणि सुमित म्हात्रे बद्दल काय सांगते? सुमित म्हात्रे बद्दल सांगायचं झालं ना तर पहिला पुण्यामध्ये मला खेळायला घेऊन जाणारा हा सुमित म्हात्रे आहे. आणि सौरभ ठोंबरे बद्दल बोलायचं झालं तर तो मिल्कतघर गावातील एक चांगला खेळाडू आहे. बॅटिंग बॉलिंग चांगली आहे त्याची. त्यामुळे त्याला जरासा संदेश द्यायचा होता की तू जरा बॅटिंग कडे लक्ष जास्त केंद्रित कर आणि बॉलिंग कडे पण कर पण ते जरा ऍक्शन जराशी हे असल्यामुळे तू थोडीशी चेंजेस करू शकतोस. बरं तुला म्हणजे सर्वोच्च अशी म्हणजे कशी धावसंख्या पण सांग आता तू बोलतोस बॅट्समन देखील होतो म्हणून सर्वोच्च धावसंख्या आजपर्यंत त्याची आणि सर्वात चांगलं बॉलिंगचा फिगर म्हणजे किपर घेतलं 5 विकेट किंवा 4 विकेट असं बॅटिंग मध्ये मी एकदा 40 रन केल्या होत्या आणि लेदर मध्ये मी 50+ केल्या होत्या एकदा. आणि आपलं बॉलिंग मध्ये 5 विकेट मिळाल्या नावावर. कुठली टुर्नामेंट ती टुर्नामेंट पण सांग की कुठली थळेपाड्यात अशी टुर्नामेंट? जय हनुमान थळेपाड्याची टुर्नामेंट होती. तिथे निनाद कदम कॉमेंटेटर होता. त्यांनी हे केलं होतं की 5 विकेट मिळणार. मेडनवर 5 विकेट होते आता लेदरचा विषय निघाला म्हणून लेदर क्रिकेट आणि टेनिस क्रिकेट मधला फरक तू सांग कारण ऋषी सोबत चर्चा झाली त्यांनी पण चांगल्या प्रकारे समजून सांगितलं पण तू काय तुझा अनुभव काय सांगशील की लेदर आणि टेनिस मध्ये काय फरक? लेदर मध्ये फरक बराचसा आहे. कारण लेदर क्रिकेट मध्ये बॅट्समनला जरा जास्त टाइम मिळतो, बॉलरला पण बॉलिंग टाकण्यासाठी. आणि टेनिस क्रिकेट मध्ये आपल्याला एक ओव्हर किंवा जास्तीत जास्त 2 ओव्हर भेटतात आणि कमबॅक करायला जास्त टाइम नसतो टेनिस क्रिकेट मध्ये. लेदर क्रिकेट मध्ये कमबॅक होऊ शकतो. बरोबर हे जास्त करून फरक आहे. लेदर क्रिकेट बाहेर जाऊन खेळलायस का? आपल्या इथं होतात टुर्नामेंट पण बाहेर पण जाऊन खेळलायस का? लेदर क्रिकेट बाहेर म्हणजे आम्ही पेन मध्ये जाऊन खेळायचो. आमची टीम पेन मध्ये आम्ही भरायचो, तिथे खेळायचो आम्ही जाऊन. आता चालू याच्यामध्ये इथं तुळपुळे सराई ठेवलेली टुर्नामेंट होती ना, तिथे खेळलो. खानावला टुर्नामेंट होती तिथे. बरं कुठली असं ओपनच्या खेळाडू बरोबर खेळायला तुला आवडलं की त्याला बघून असं वाटलं की हा खेळाडू प्रत्यक्षात पहिले आपण युट्यूब वर बघितलं तर त्याच्यासोबत प्रत्यक्षात आपण खेळलो
असा कोणता खेळाडू? तुझा आवडता खेळाडू पण अं, सांगतो. सुमित डोंगरे बरोबर खेळायला मजा आहे आणि तोच आपल्याला आवडता प्लेअर पण आहे. मिस्टर 360 सुमित डोंगरे. त्याच्याबद्दल काय सांगशील? म्हणजे आवडतो का म्हणून आवडतो हे बघायचं झालं तर तो रायगड प्रीमियर लीग त्यांनी मॅन ऑफ द सिरीज घेतली होती. तिथून त्याची बॅटिंग आपल्याला आवडत गेलेली. भंडारी प्रीमियर लीग असते. पण असं आहे की ज्यांनी ही लीग सुरू केली तुमच्या समाजासाठी किंवा समाजाला एकत्र आणण्यासाठी, त्यांच्याबद्दल काय सांगशील? कारण ही पण चांगलीच गोष्ट आहे की एखादा समाज जवळ विभागलेला असतो तो जवळ आणण्याचा त्यांनी प्रयत्न केला असेल. कोण? साहिल पाटील, प्रसाद चिपळूणकर असेल, दर्शन पारकर असेल, असे बरेचसे आमचे हे आहेत की ते मिळून नार्वेकर भाई असतील, असे बरेचसे सिनियर हे आहेत ना, त्यांनी मिळून ही टुर्नामेंट ऑर्गनाईज करतात. ओपन क्रिकेटमध्ये तुला अशी कुठली टुर्नामेंट खेळायचं स्वप्न आहे की ही टुर्नामेंट मला एकदा तरी खेळायचं? सुप्रीमो चषक जरा बघायला पण बरं वाटेल आणि खेळायला चांगलेच वाटेल. यंदाच्या वर्षात बघून आलास का सुप्रीमो चषक? तू बघितलेली आहे टुर्नामेंट नाही गेलो नाही लाईव्ह? की इथूनच लाईव्हच बघतो आपण. तुला युवा खेळाडूंना जर काय सांगावं असं वाटते की काय आत्ताचं युग हे फास्ट आहे आणि जास्त करून मोबाईल कडे जाणार आहे. तुम्ही कबड्डी पण खेळता, तुमच्या तर क्रिकेट पण खेळलं जातं, तुमचे तर सगळेच प्रकारचे गेम खेळले जातात असं बोलायला हरकत नाही. काय सांगशील युवा खेळाडू? युवा खेळाडूंना सांगेन का तुम्ही खेळाच्या वेळा खेळाच्या वेळेला खेळत राहा आणि अभ्यासाच्या वेळेला अभ्यास करत राहा आणि मोबाईल जरा कमीच वापरलेला बरा असतो. तेच कारण कारण काय सांगशील त्याने काय फरक पडू शकतो त्यांच्या अं, आयुष्यात? तुम्हाला जर क्रिकेटमध्ये करिअर करायचं असेल तर क्रिकेटला जा तुम्ही, त्यामुळे तुम्हाला वरती जाण्याचे चान्सेस सुद्धा वाढतील. क्रिकेटमध्ये जास्त करिअर आहे की कबड्डीमध्ये जास्त करिअर आहे? तुला असं काय वाटतं? कारण कबड्डीमधून लोक तसं बोललास तर पोलीस किंवा दुसऱ्या ठिकाणी करिअर करू शकतात. क्रिकेटमध्ये पैसा आहे पण कबड्डी मुले पोलीस किंवा आणखीन कोणत्याही स्पोर्ट्स मधून तुम्ही सरकारी नोकरी मिळू शकते. तुला काय वाटतं? काय सांगशील? या दोघांच्यातील फरक काय सांगशील? मध्ये बघायचं झालं तर कबड्डीला वर्कआउट जास्त आहे, त्याच्यामुळे फिटनेस चांगला होतो प्लेअरचा. आणि क्रिकेटमध्ये बघायचं झालं तर फिटनेस कडे कोण लक्ष देत नाही. डायरेक्ट आलो की बॅट घेतली, चाललो बॅटिंगला, बॉल घेतला चाललो बॉलिंगला. त्यामुळे इंजुरी होण्याची जास्त चान्सेस असतात. आणि जास्त करून बघायचं झालं तर कबड्डीनी जास्त करून पोलीस वगैरे किंवा मोठ्या मोठ्या कंपन्यांमध्ये जॉब लागू शकतो. बरोबर. माझं मध्ये एखादा खेळाडू क्रिकेटच खेळत राहतो, करिअर कडे बघत नाही. तुला काय वाटतं क्रिकेट आणि करिअर मध्ये कसं आहे? एकदा क्रिकेटचा खेळ संपला, एकदा आपला डाऊनफॉल आल्यानंतर आपल्याला कोणी विचारत नाही. त्यामुळे आपण क्रिकेट खेळत राहण्यानं आयुष्याची म्हणजे तसं बोललं जातं एखाद्या ठिकाणी असं सांगितलं जातं मोटिवेशन वाल्याकडून पण क्रिकेटमुळे आयुष्याची बरबादी होते. तुला काय वाटतं एखाद्या खेळाडूने काय केलं पाहिजे? क्रिकेट सोबत काहीतरी जोडधंदा हवाच. ते नसेल तर मग क्रिकेट कंटिन्यू करणं चुकीचं आहे. कारण घर कसं चालेल नाही, मग पुढची तेच तयारी करून ठेवणं गरजेचं आहे. कारण कसं आहे जास्त करून पोरं एकदा खेळ सुरू आहे, एकदा तुझा जोपर्यंत फॉर्म आहे तोपर्यंत तुला विचारलं जातं, संघात पण असू दे ना तर बाहेरची पण दुनियेत. एकदा फॉर्म गेला की तुला बाजूने गेलास तरी पण तुला ओळखत नाही एखादा, असं पण आहे. त्यामुळं तू ही एक खरी गोष्ट. क्रिकेट म्हणजे क्रिकेटच केलं पाहिजे असं नाही, सोबत एखादा काम किंवा नाही बोललास तर काहीतरी जॉब शिक्षण तरी किंवा पूर्ण करा. हा,
शिक्षण तरी हा पूर्ण केलं बिझनेस पाहिजे. असं काहीतरी चालू ठेवणं पुढला गरजेचं आहे. पुढला प्रश्न माझा तुला असा आहे, 1 ते 5 खेळाडूंची नावं सांगेन, तू त्यांच्याबद्दल एका शब्दात उत्तर द्यायचं. पहिला खेळाडू आहे दिगंबर हामणे, त्याचे आपण रिसेंट आता पुढे इंटरव्ह्यू घेणार आहोत. त्याच्याबद्दल काय सांगशील? एक. स्ट्रेट ड्राईव्ह बेस्ट. प्रकाश आलेखान. फॅन्टसी क्रिकेट आहे. दुसरा म्हणजे आता आपण सांगू मंगेश म्हात्रे, मानेतला. क्लास. आणखीन आपण रोहन पाटील, रांजणपाडा. रोहन पाटील स्टेप आउट शॉट. आणि मिथुन थले, दिगोडी. मास्टर माइंड. तुमच्या खरोखर ही चांगली उत्तर आहेत, कारण कसं आहे प्रत्येकाचं खरोखर हे वैशिष्ट्य आहे. रोहन पाटीलचं तू बरोबर म्हणा, स्टेप आउट जास्त प्रमाणात षटकार मारण्याचा प्रयत्न करतो. तुमच्यातले संघ ज्या वेळेला तुमच्या प्रीमियर लीग असतं त्यावेळेला सगळे एकत्र खेळतात. तुमच्यातले संघांबद्दल प्रत्येक संघाबद्दल काय सांगशील? म्हणजे कोण जे जे आता संघ आहेत तुमच्या गावातले त्यांच्या संघांबद्दल काय काय वैशिष्ट्य सांगशील? आमच्या इथल्या संघांमध्ये बघायला झालं तर 2-2, 3-3 प्लेयर सर्व चांगले आहेत. त्यातील आमच्या संघात थोडे जास्त चांगले प्लेयर आहेत. बाकी बघायचं झालं तर असे नावारूपाला आलेले असे 2-2, 3-3 प्लेयर तुम्हाला दिसतात. बरोबर. बघत त्यांनी आहेत सुद्धा बघाल तर हा बोल बोल. बरोबर. म्हणजे बघत आहेत जो बोलशील तर सुमित बघत असेल, तो हर्षल बघत असेल, त्याच्यानंतर राणे बोलशील तर ओमकार आहे, अमोल आहे. रेवस अलिबाग असोसिएशन मध्ये काय बदल असावा असं तुला वाटतं? म्हणजे काय असं नवीन काहीतरी आणलं पाहिजे किंवा काय असं बदल व्हावा असं तुला वाटतं? बदल तर नाही, पण जास्तीत जास्त षटकांचे सामने झाले पाहिजेत. पण त्यासाठी पण सर्व टीमनी कमिटी असेल किंवा मंडळ असेल त्यांना सहकार्य करणं गरजेचं आहे. आणि हल्लीच्या कंडिशनला असं होतंय की एकाच टीमची मॅच सर्वकडे पहिली असते, त्याच्यामुळे त्या टीम मधले प्लेयर पण ऍडजस्ट होऊ शकत नाहीत, कारण सर्व कामाधंद्याला जाणारे प्लेयर असतात आपल्या साईडला. त्यामुळे ते शक्य होत नसतं. हे सर्व मंडळांनी पण जरा हे करावं, त्याच्याकडे सुद्धा आणि लक्ष द्यावं. मॅचेस जास्त करून मॅचेस या सोमवार, मंगळवार, बुधवार अशा असतात. त्यामुळे जास्तच खेळाडू हा सगळीकडेच काय खेळाडू त्या वर्किंग डेज मध्ये खेळायला येऊ शकत नाही. याबद्दल तुझं काय मत आहे? या मॅचेस तुम्ही हा कशा अरेंज केल्या पाहिजे? टीम मध्ये 5-5, 6-6 जण तरी जॉब करणारे असतात. बरोबर. त्यामुळे त्यांना प्रत्येक ठिकाणी पहिली मॅच असेल तर त्यांना यायला पॉसिबल होत नाही, कारण अपडेट टाकून काही प्लेयर येत असतात, काही पूर्ण दिवसाची सुट्टी टाकून येत असतात. प्रत्येक ठिकाणी जर पहिली मॅच देत असतील तर मग त्यांना पण तेवढं पॉसिबल होत नसतं. म्हणून त्या टुर्नामेंट पण लेट होत राहतात. या मंडळांनी पण त्यांच्याकडे पण जरासं हे करावं, लक्ष द्यावं, असं माझं म्हणणं आहे. तोच त्यालाच निगडीत असा प्रश्न आहे की एखाद्या ठिकाणी 3-3 पण टुर्नामेंट असतात एकाच दिवशी, आणि तिथे पण हा तेच संघ असतात. तुला काय असं वाटत नाही का की प्रत्येकाने ज्या असोसिएशननी असा निर्णय घेतला की एक वेळेला एकच ठिकाणी टुर्नामेंट किंवा भारी भारीच तर 2 ठिकाणी, असं वाटत नाही का? काय सांगतो? कारण धावपळ होतं असं आणि वाटतं पण खेळाडूंचं मग इथं पण नंबर येत त्याच्या नाही आणि तिथं पण नंबर येत नाही, हा असं होतं. ही खरी गोष्ट आहे का, 100% आहे. कारण हल्लीच्या कंडिशनला असं होतं की टुर्नामेंट जास्त होत आहेत आणि त्याच्यात लीग मॅचेस झाल्यामुळे टुर्नामेंट पुढे मागे होतात. त्यामुळे 2-2, 3-3 टुर्नामेंट एकाच वाराला येत राहतात. त्यांनी काय फरक, म्हणजे काय असं बदल केला पाहिजे आणि त्याच्याने काय फरक पडेल? म्हणजे खेळाडूंवर पण फरक पडेल. काही खेळाडूंचा गेम हे 2 ओव्हर मध्ये तसं बोललं असतं दिसून येत नाही.
दोन दोन ओव्हर आणि 3 ओव्हरच्या क्रिकेटमध्ये फक्त बॅट्समनचा गेम दिसण्यात येऊ शकतो, बॉलर दिसण्यात येऊ शकत नाही. अरे 3 ओव्हर आणि 2 ओव्हर मध्ये बॅट्समन जे हार्ड हिटर असणार तेच पहिले जाणार, मग नवीन बॅट्समनला चान्स भेटणारच नाही. तसंच बॉलिंग मध्ये पण जे जुने बॉलर आहेत तेच बॉलिंग टाकणार, नवीन बॉलरला चान्स भेटत नाही. त्यामुळे हा तोटाच आहे आपला. बरोबर. कुठल्या टुर्नामेंट मध्ये तुला असं वाटलं की ही टुर्नामेंट मध्ये आमच्या संघावर अन्याय झाला, किंवा जास्त प्रमाणात कुठेतरी आपल्याला दुःख वाटतं की ही टुर्नामेंट माझ्यामुळे गेली किंवा अन्याय झाला आमच्या संघात, तर कुठल्या टुर्नामेंट? माझ्यामुळे गेलेली टुर्नामेंट सांगितली तर तिथून माझी बॉलिंग घोटावडे ती खानावच्या पुढे घोटावडे. हा बरोबर, समजलो मी. घोटवडे टुर्नामेंट मध्ये झालं होतं. तर कुठल्या अशा खेळाडूंबद्दल तुला बोलावं असं वाटेल की यांनी जास्त करून आपल्याकडे खेळलं पाहिजे? बघायचं झालं तर खानाव साईड आहे ना, त्यांनी या साईडला सुद्धा येऊन खेळावं. कारण आम्ही तिकडे गाव टू गाव टुर्नामेंट खेळायला जास्त जात असतो. तिकडले प्लेयर्स चांगले आहेत. बाहेरच्या म्हणजे बाहेर अलिबाग पंचक्रोशी पासून बाहेर खेळल्याशिवाय अलिबाग मध्ये तुम्ही खेळता हे लोकांना समजणार देखील नाही. हा. आता आपण जर टुर्नामेंट ती खानावचे खेळाडू जे इथे फकीरपाड्याच्या ग्राउंडवर येऊन त्यांनी नंबर मारला होता, तेव्हापासून त्यांच्यातल्या प्लेयरची अगोदर फक्त आपण आकाश गोंदलेला ओळखत होतो, त्यानंतर आपण बाकी पण खेळाडूंना ओळखतो. तसे ते आजूबाजूच्या बाकी पण संघांनी येऊन इकडे खेळावं, की जेणेकरून त्यांची चर्चा आणि मग अलिबाग प्रीमियर लीग सारख्या ज्या टुर्नामेंट आहेत त्या टुर्नामेंट मध्ये तुमच्यावर बोली लागली जाईल. माझा पुढला प्रश्न तोच आहे की तुला असं वाटत नाही का जे प्लेयर ना खरोखर घ्यावं लीग मध्ये, ते प्लेयर बाहेर बसलेले आहेत म्हणजे अनसोल्ड होतात, त्यांच्याबद्दल काय तुझं मत आहे? की काय सांगशील त्या कॅप्टनला किंवा संघ मालकांना की खरोखर जे टॅलेंट आहे ते अनसोल्ड होतं, का तर आमचे हेच प्लेयर घेतले पाहिजे म्हणून काय सांगशील? तसं बघायचं झालं तर मी पण 2 वर्ष अलिबाग प्रीमियर लीगला अनसोल्ड होतो. त्यामुळे कसं असतं, एखाद वेळी चुकून राहून जातो का हा प्लेअर आपल्याला घ्यायचा, पण हा पॉइंट किंवा आपलं नाव पुढे मागे असते, जास्त पाठीमागे असते, किंवा दुसरा प्लेअर घ्यायचा असतो. त्यामुळे काही वेळा राहून पण जातो. पण जरा जास्त मेहनत करून पुढल्या वर्षी आपल्याला कसे घेतील मध्ये त्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. काहीतरी आपल्यात कमी आहे असं समजून पुढे चालत राहणं गरजेचं आहे. ISPL बद्दल काय सांगशील? ISPL चा फॉर्म भरला होतास का? ISPL बद्दल बोलायचं झालं ना, तर मी फॉर्म फक्त याच्यासाठी भरला होता की ती टुर्नामेंट मध्ये ट्रायल्स काय आहे हे बघण्यासाठी मी फॉर्म भरला होता. पण तिथून माझं ते पहिलं गोल्डन तिकीट मध्ये होतं. मला ग्रीन तिकीट मधून ट्रायल्सची ती ग्राउंड वरची ट्रायल्स साठी ग्रीन तिकीट भेटलं. तिथून मला ऑप्शन पुलचं ब्ल्यू तिकीट भेटलं होतं. आणि त्याच्यात ते नाव नाही आलं, ते काय झालं ते आपल्याला नाही माहिती. तेच माझा प्रश्न आहे तुला, की अखिल पाटील बोलला होता की ही टुर्नामेंट फ्रॉड आहे. म्हणजे त्यांनी पण चांगला परफॉर्मन्स तिथे दिला होता, पण त्याचं कशातच नाव आलं नाही. एसपीएल सारख्या टुर्नामेंट मध्ये प्रकाश झोतात यायला पाहिजे म्हणून फक्त मोठेच प्लेयर जे नावारूपाला आलेले आहेत त्यांनाच घ्यायचे, असं तुला वाटतं का? अशी त्यांची लॉबी आहे का? कारण तू आता सामान्य नाही, म्हणजे कसं बोललास तर सामान्य गावातून सामान्य तालुक्यातून इथपर्यंत पोहोचला होतास. काय वाटतं तुला? नाही असं नाहीये. कारण सर्व बाकीचे प्लेयर पण सर्व नावाजलेलेच आहेत. आणि त्याच्यामध्ये आपलं ऑप्शन पूल पर्यंत नाव गेलं याला जास्त महत्वाचं आहे. आणि निखिल बद्दल झालं ते चुकीचंच आहे, त्याला येत नाही. ऑलराऊंडर मध्ये असेल मला वाटते. आणि त्याने मेडनवर टाकली ही चांगली गोष्ट आहे. बॅटिंग करताना किती रन केलं त्याच्यावरती पण डिपेंड असू शकतो ते. असं म्हणजे कारण वेगवेगळ्या टास्क कॅटेगरीमध्ये ऑलराऊंडरला टास्क होता की 25 धावा 12 बॉल मध्ये काढायच्या होत्या आणि 1 ओव्हर त्यांना बॉलिंग देणार होते. बरोबर असं होतं. तेच कसं आहे, त्या
तिथं खेळायला गेलेल्याच्या म्हणजे ज्यांनी जी ट्रायल दिलेली आहे त्याच्याकडून ऐकून मधुकर काय अनुभव होता ISP बद्दलचा, म्हणजे हा त्यांनी कसं स्पष्ट हा. होतं चित्र. एक अनुभव असा भेटला की बॉलिंग कशी करायची ते प्लेयर पण सर्व चांगलेच होते. माझ्यासमोर नाना होता, म्हणजे प्रथमेश ठाकरे ना माझे. बरोबर. प्रथमेश पवार. नाना पवार, हा पवार नाना होता. त्यानंतर नितीन माटुंगे होता. त्यांना मी डॉट बॉल टाकले होते. एकच षटकार पडला होता मला. नंतरच्या ओव्हरला मी 2-3 विकेट घेतल्या होत्या. तो बरोबर. एक्सपिरियन्स चांगला होता तिथला. उस्मान पटेल सुद्धा येऊन बोलला होता की कशाला तो एक बॉल असा टाकला. बरोबर, म्हणजे जे ज्यांना आपण मोबाईलवर किंवा टीव्हीत बघितलेलं त्यांच्या हा सोबत खेळायला भेटलं होतं असं बोलायला हरकत हा, बोलायला हरकत नाही. नाही. पुढला प्रश्न असा आहे की क्रिकेटमध्ये तुला जास्त प्रमाणात म्हणजे असं बाहेर नेण्याचं योग आला माठ्यामुळं, आणि माठ्याबद्दल जर 4 शब्द बोलावशे वाटलं तर काय सांगशील? माठ्याचं आता पूर्णपणे अलिबाग तालुक्यातून बाहेरचं ओपन क्रिकेट खेळणारा माठ्या हा तसा बोललास तर सर्वात मोठा खेळाडू आहे अलिबाग तालुक्यातून बाहेरचं क्रिकेट खेळणारा. काय सांगशील त्याच्याबद्दल? कारण मागाशी तू 2 वेळा माठ्याचं नाव घेतलंस की त्यांचा तुझ्यावर म्हणजे त्यांनी त्याच्यामुळे तुला बाहेरचं क्रिकेट बघायला मिळतं. माठ्याबद्दल बोलायचं झालं तर अलिबाग मधील सर्वात हाय रेटेड प्लेअर मध्ये माठ्याचं नाव. अलिबाग तालुक्याला पडलेलं एक गोड स्वप्नच बोलता येईल. कारण त्याच्यामुळे आपले इथे बरेचसे खेळाडू हे वरच्या पातळीला खेळायला गेलेले आहेत. जसं मोन्या असेल, निखिल असेल, बरेच खेळाडूंना त्यांनी वरती नेलेलं आहे. निशू असेल, आपला अबू असेल, हे खेळाडूंना वरती नेण्यामागचा हात असेल तो पंकज जाधवचा असेल. आणि तो विकेटच्या पाठीमागे असताना बॉलिंग टाकण्याची मजा वेगळीच आहे. काय म्हणजे काय असा अनुभव आहे त्याच्यासोबत खेळताना? तो असं पूर्णपणे सपोर्ट असतो त्याचा. बॉलिंग टाकताना बॉलरला सांगणार की इकडून असा फिरव, तिकडे बॉल टाक. सर्व जवळ येऊन सांगून जातो. पाहिजे असेल तर एखादा बॉलरला षटकार पडला असेल तर तो जवळ येऊन सांगतो की नाही असा नको टाकू, तू व्यवस्थित बॉलिंग कर. बरोबर. त्याने बराचसा फरक पडतो, कारण एखादा हा बॉलर खचलेला असतो, षटकार हा घातल्यानंतर खचल्यानंतर जो सपोर्ट दिला जातो त्याला जास्त महत्व आहे. आता पुढला प्रश्न तुला असा आहे की तुमच्या गाव म्हणजे गावातले जे 2 संघ झाले, तुम्ही त्याबद्दल काय सांगशील? पुन्हा एकदा, कारण चांगले खेळाडू तसं बोललास तर बाहेर गेले असं बोलायला हरकत नाही. तुमच्या बरोबर म्हणजे दुसऱ्या संघातून जरी खेळत असला तरी तो चांगलाच तिथं पण खेळला. तू काय सांगशील त्याबद्दल? खरं सांगायचं झालं तर याच्यामध्ये थोडं राजकारण पण होतं आणि थोडस प्लेयरांची पण चुकी होती. त्यामुळं 2 संघ झालेले आहेत आमचे. ते ज्याच्याबद्दल मी जास्त सांगू शकत नाही तुला. बरोबर, ठीक आहे. पुढला प्रश्न असा आहे की मी 2 खेळाडूंची नावं सांगेन, तू त्यातल्या एकाच खेळाडूला चूज करायचं की हा खेळाडू. अलिबाग क्रिकेट मध्ये सर्वात जास्त हिटर म्हणजे हार्ड हिटर खेळाडू कोण आहे? सुमित भगत की सागर पाटील आपला दिगोडीचा? सुमित भगत, बाहुबली. तुला आवडणारे म्हणजे 2 बॉलरची नावं सांगेन, त्यातलं तू सांग. तुमचा संदेश कवले की आपला ढोकोड्याचा स्पिनर, आपला काय नाव त्याचं, संकेत. तो हा संकेत म्हात्रे. कोण? दोघांपैकी कोण? दोघांच्यात पण वेगवेगळं साम्य आहे, आणि तू स- स्पिनर आहेस म्हणून तो तुला प्रश्न की संदेश कवले की संकेत म्हात्रे? संदेश कवळे. बरोबर. कारण गावाला आहे म्हणून असं नाही की, कारण त्यांनी संकेत नाही, म्हात्रे गावाला आहे असं म्हणून नाही, कारण तो संदेश कवळेनी असे टुर्नामेंट फिरवलेले आहेत ना की त्यांनी मांडव्याची टुर्नामेंट होती सुरुवातीला,
जेव्हा त्याचा ड्रीम फॉर्म होता सोनाचा, तेव्हा त्यांनी मुंबईच्या खेळाडूंना सुद्धा 6 बॉल 6 डॉट म्हणजे 6 बॉलला 8 रन डिपेंड केल्या होत्या त्यांच्यासमोर सुद्धा. बरोबर. म्हणजे ती बरोबर आहे, तुझ्या समोर झालेली गोष्ट आहे. आणि हा मुंबई सारख्या प्लेयरना पण दबाव हा आणणं हे पण सर्वात मोठी तिथे गोष्ट आहे. पूर्ण ओपन टुर्नामेंट व्हायची मांडव्याला. त्या टुर्नामेंट मध्ये त्यांनी बेस्ट बॉलर घेतलेला आहे, त्याच्यामुळे तो आणि त्या सध्याच्या कंडिशनला तो अजूनही खेळतोय चांगला. बरोबर. दुसरा माझे 2 टुर्नामेंट सांगतो तुला, की जी दर्शन वाकडेंची जी सासवण्याची टुर्नामेंट, अंश आश्लेषा चषक, ही खानावची आपली आनंद गोंडली फाउंडेशन, ती टुर्नामेंट. कुठली टुर्नामेंट? नाही अंश आश्लेषा चषक, कारण कारण जी तुम्ही टाइम टू दोन्हीकडे टाइम पण. चालू होते, हा, हा. जी टुर्नामेंट टाइम टू टाइम चालू होते आणि जरासा 5 मिनिटं जरी उशीर झाला तरी तुम्हाला पेनल्टी भेटणार म्हणजे भेटणार. म्हणजे एकदम नियमाची, शिस्तबद्ध. शिस्तीबद्दल टुर्नामेंट. हा पुढला प्रश्न टुर्नामेंट म्हणून असा आहे ओळखली की, जाते. पुढला प्रश्न तुला असा की बॅटिंग करायला आवडेल की बॉलिंग करायला जास्त? कारण बॅट्समन म्हणून सुरुवात झालेली म्हणून हा प्रश्न आहे, की बॉलर म्हणून बॉलिंग करायला जास्त आवडेल? मला दोन्ही पण करायला आवडतं आणि जास्त करून बॉलिंग टाकायला आवडतं. कारण बॅटिंगला आता जास्त करून तू दिसत नाही तसं बोलला असतं. कारण कधी असं म्हणजे जास्त प्रमाणात कधी बॅटिंगची वेळ येत नाही तुमच्या संघात. हम्म. जुन्या खेळाडू बद्दल जर सांगावं असं वाटलं तुमच्या संघातले किंवा इतर बाहेरच्या संघात, म्हणजे ओव्हरऑल अलिबाग तालुक्यातले, तर कुठला असा जुना खेळाडू आहे की ज्याला बघून तुला असं वाटतं की ह्या खेळाडूनी परत एकदा क्रिकेटला सुरुवात करावी? महेंद्र दादा. काय सांगशील? म्हणजे त्याच्यासोबत खेळला पण असशील, म्हणून काय सांगशील त्याच्याबद्दल? त्याच्यासोबत खेळलो नाही, पण त्याच्यासोबत खेळायची इच्छा होती, पण ती आता पूर्ण होऊ शकत नाही. त्याच्याबद्दल बोलायचं झालं तर तो एकदम खतरनाक बॉलिंग, बॅटिंग एक नंबर, अशी कव्हरच्या वरून षटकार मारायचा, ते बघायला जाम मजा यायची. आणि बॉलिंग तर चांगलं सोय नाही. बरोबर. कारण महेंद्र म्हात्रे यांनीच आपल्या अलिबाग आ- तालुक्याचं नाव पहिलं सात मुंबई ठिकाणी जाऊन पण मॅन ऑफ द सिरीज सारख्या हा बक्षिसं घेतली. आणि तेव्हाच्या काळात जर बाईक असतात तर जास्तीत जास्त बाईक महेंद्रच्या नावावर असत्या. बरोबर. आणि लाईव्ह जरी असते तरी तो जास्त दिसला आला असता आपल्याकडे. आणि त्यांनी दिलेले सल्ले आहेत, जिथं बॅट वगैरे बनवायला गेल्यानंतर त्यांनी दिलेले सल्ले तर जास्त महत्वाचे आहेत. बरोबर. पुढला असा प्रश्न आहे की आयुष्यात एकतरी बाईक मिळावी असं वाटतंय? बाईक मिळावी असं काही नाही, जिथं टुर्नामेंट चांगली असेल तिथं चांगलं करून भेटली तर आपली, नाही तर. बरोबर. रायगड प्रीमियर लीगची स्पर्धा, काय सांगशील त्याबद्दल? खेळण्याचा योग आता या सीझनला मला वाटतं सिलेक्शन झालेलं आहे. काय या सांगशील? सीझनलाच आहे. हा. रबर बॉलला खेळलो होतो, तिथे पहिल्यापासून आपल्या मेन बॉलिंग गोष्ट, वगैरे काय भेटते. मेन गोष्ट पहिल्यापासून सांग की फॉर्म भरले गेलेले आणि या वर्षी चान्स भेटलाय, काय वाटतं? गेल्या वर्षीच्या सीझनला फॉर्म भरला होता मी, पण माझ्याकडे कोणी लक्ष दिलं नाही, मला कोणी घेतला नाही. या वर्षी फॉर्म भरला आणि मोन्याने घेतलेला आहे, तर बघूया. मेहनत तर फुल चालू आहे आपली. खरी गोष्ट. काय सांगशील? म्हणजे एखादं माझं असं मत आहे की तुझ्याकडे बघितल्यावर असं सांगू शकतो की प्रयत्न करत राहिलास आणि मग त्या प्रयत्नांना यश गेल्या वर्षीपासून खूप मोठ्या प्रमाणात आलं. ते सगळ्या लीग खेळलास आणि जरी ओपनच्या टुर्नामेंट खेळलास. काय सांगशील की त्या मेहनती मागे कोणाचा हात आहे जास्त, आणि काय बोलशील ओव्हरऑल मेहनतीबद्दल तुझ्या क्रिकेटच्या? माझ्या मेहनतीच्या पाठी माझ्या भावाचा हात आहे. कारण मी प्रत्येक चेंडू टाकतो तो सगळे षटकार मारतो मला. त्यामुळे मला समजतं की या चेंडूवरती आपल्याला षटकार पडतोय, तर हा चेंडू आपल्याला परत टाकणं नाहीये. आणि तेच गोष्ट मी मॅच मध्ये गेल्यानंतर करत असतो. बरोबर. कारण खरी गोष्ट आहे, घरच्यांचा
सपोर्ट आणि भावाचा तुझे जामच सपोर्ट आहे, तुला हे बोलायला हरकत नाही. प्रत्येक आतापर्यंत बोललेले आहे तर भावाचा उल्लेख तुम्ही सारखा सारखा केलास. पण त्याचा सपोर्ट तुझ्या मागे आहे. तसंच घरच्यांचा किती सपोर्ट आहे. क्रिकेटच्या मध्ये कसं घरून जास्त बडबडलं जातं, कारण हा खेळ काय आपल्याला म्हणजे करिअर करणं इतकं तर नाही काय. आपण बाहेरचं आता मोन्या बिन्यासारखं कसं त्यांनी करिअरच त्यात केलं बाहेरचं क्रिकेट. आपण ग्रामीण पुरतेच मर्यादित राहणारे खेळाडू. तर तुला घरच्यांचा काय सपोर्ट? घरच्यांचा सपोर्ट पूर्णपणे आहे, कारण आई एकटी आहे. आई जाताना मला मॅच बाहेर कुठे असली की साखर देणार किंवा दही साखर देते मॅच ला जाताना, किंवा गोड व्हावं असं सगळं असं तिचं म्हणणं असतं. आणि बाकीचं आहे आपलं, जॉब सांभाळून आपण क्रिकेट खेळणारे माणसं. वडिलांबद्दल काय सांगशील? कारण आता कसं आहे, तुमचं नाव झालंय अलिबाग मध्ये, नाव झालं त्यानंतर बाहेर पण नाव झालं. वडिलांबद्दल काय सांगशील? काय वाटलं म्हणजे काय वाटलं असतं एकंदरीत? वडील आता बरेच वर्ष झालेले आहेत, एक्सपायर झालेत, त्याच्यामुळे त्यांचा सपोर्ट होता तोपर्यंत चांगलं झालेलं. पण हेच दिवस आताचे तुझे जे दिवस चांगले आले, म्हणजे तसं बोललं तर बाहेरचे टुर्नामेंट वडिलांचे क्रिकेट बद्दल आवड होती तर हे त्यांना काय वाटलं असतं हेच मला ऐकायचं आहे, की काय वाटलं असतं त्यांना. त्यांना जास्त आनंद झाला असता तसं बघायला झालं तर. ते आमच्या इथं समोरच क्रिकेटचं ग्राउंड आहे, घराच्या समोरच. तिथं पोरं प्रॅक्टिस करायची. तर तेव्हाच्या काळात आमच्या घरावरती बॉल यायचे, ते सर्व गोळा करून ठेवायचे. प्रॅक्टिस करताना आले की जाम शिवा वगैरे घालायचे. तीच जर टुर्नामेंट भरवलेली असले की तेच बॉल घेऊन येणार, सर्व पाठीमागे जायचे बॉल षटकार वगैरे ते घेऊन येऊन तेच पुन्हा परत त्यांना द्यायचे. बरोबर. तेच वडिलांना तोच आधार होता. म्हणजे कसं आहे, आपल्या मुलाचं नाव अलिबाग म्हणजे व्हावं असं प्रत्येकाला वाटतं. ते तुम्ही आज करून दाखवलं. मला दिलेल्या मुलाखतीबद्दल तुझं खरोखर आभार मानतो, की खरोखर तुझं जी करिअरची सुरुवात पासून जे तुम्ही आता इथपर्यंतच, तुला रायगड प्रीमियर लीग सारखी स्पर्धा पण आता खेळायला तू जाशील, त्याबद्दल शुभेच्छा देतो. आणि आपण इथं आता थांबूया. धन्यवाद. धन्यवाद.